सध्या राज्यामध्ये जुना इतिहास उकरून काढून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा कार्यक्रम नेत्यांनी सुरू केलाय। मात्र ज्या महापुरुषांच्या नावाने हे राजकारण सुरू असतं त्यांच्या स्मारकांची कशी दुर्दशा होते त्याकडे या नेते मंडळींचं कसं सोयीस्कर दुर्लक्ष होतंय हेच पुढारी न्यूज तुम्हाला दाखवणार आहे। राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा वाडा कसं दुर्दैवाचं दशावतार भोगतोय तुम्हीच पहा। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमधला रंगमहाल अर्थात होळकरांचा वाडा। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा कला आविष्कार काय होता याच्या पाऊलखुणा जपणारी ही ऐतिहासिक वास्तू। राज्य सरकारनं ऐतिहासिक स्मारक म्हणून हा वाडा जतन करण्याची घोषणा केली, पण अहिल्यादेवी होळकरांच्या या रंगमहालाची पुरती वाट लागल्याचं भीषण वास्तव इथे दिसतंय। विविध कामांच्या निमित्तानं वाड्याची सुरू केलेली डागडुजी अक्षरशः वाताहत करणारी ठरली आहे। इथं अक्षरशः सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे थर टाकण्यात आलेत। त्यामुळे 64 खांबांवर उभा असलेला हा वाडा काही ठिकाणी कोसळण्याच्या स्थितीत येऊन ठेपलाय। पुरातत्व खात्याकडनं सुरू असलेलं काम पाहता ग्रामीण भागातील एका म्हणीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, रुपया महिना हळूच का होईना। अशीच काहीशी स्थिती या वाड्याच्या कामाची आहे। 1990 पासून रंगमहालात कुठलं ना कुठलं काम सुरू आहे, पण एकही काम पूर्ण झालेलं नाही। त्याचा दर्जा सुद्धा अतिशय निकृष्ट असल्यामुळे पाठपुरावा करणारे सुद्धा हतबल झाले। इतका सुंदर वास्तू या ठिकाणी असल्यामुळे ही उपेक्षित का राहिली? इतके दिवस म्हणजे जवळजवळ 1983-84 पासून पुरातत्व विभागाने हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आणि तदनंतर ह्या वाड्याची हळूहळू आजपर्यंत वाट लागलेली आहे। आज इच्छा सुद्धा होत नाही की तुम्हाला बाईट द्यावा, कारण अनेक वेळेस सगळ्यांना सांगून आपण थकलेलो आहे। हा वाडा आजही चालू होत नाही, या ठिकाणी पर्यटनाला कोणताही वाव नाही आहे आणि इतर विषय उकरून काढण्यापेक्षा हे जे काही वाडे सुस्थितीत आहे याला चांगला निधी देऊन जर आपण याला सुस्थितीत आणला आणि पर्यटनाला चालना दिली तर नक्की या ठिकाणी खूप मोठा फायदा होऊ शकतो। इथंच अहिल्यादेवींच्या दूरदृष्टिकोनामुळे वरच्या बाजूला जो खोकड तलाव आहे त्याची निर्मिती होणं, त्या खोकड तलावाच्या निर्मितीच्या नंतर त्यातला पाण्याचा झोत ओळखून बाराव तयार करणं। इथं पहिला बाराव झाला असेल तर थेट निफाड तालुक्यातल्या विंचूरमध्ये शेवटचा बाराव होतो। ही दूरदृष्टी या रंगमहालानं दिली। इतकं सूक्ष्म सिंचनाचं नियोजन करणारा रंगमहाल आज सूक्ष्म कामांसाठी वाट पाहतोय शासनाच्या निधीची। बरं, शासनाच्या निधीची सोडा, पण इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी तरी शासनाकडे त्याचा पाठपुरावा त्या पद्धतीने केला पाहिजे। काय की हा इतका महत्वाच्या वास्तूला आज जर आपण त्या ठिकाणी निधी प्राप्त करून दिला तर तोच रंगमहाल, हीच इथली असलेला हा देशमुख वाडा, अशा अनेक नावांनी असलेल्या इतिहासाच्या औत्सुक्यापोटी इथं आलेला पर्यटक तोच निधी गरिबाच्या घरात रोजगार म्हणून जाऊ शकतो। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अनेक आठवणी आजही इथे आहेत। त्याची जपणूक शास्त्रीय पद्धतीने व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे, पण लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व खात्याची उदासीनता यामुळे वाड्याला दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागत आहे। अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेलं हनुमानाचं मंदिर, घोड्यांची पागा, मनोरंजन महाल, चित्रकलेचा आविष्कार, थंडगार असलेलं तळघर, बारव ही इथली वैशिष्ट्य। विरोधी सैन्यावरती हल्ला करण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी वाड्यात खास व्यवस्था होती। सागवान लाकडावरचं रेखीव काम आजही नजरेस भुरळ पाडणार आहे। वाड्याच्या खोल्या आणि येण्या जाण्याचा मार्ग आजही चक्रावून टाकणारा आहे। इथं कैद्यांसाठी कोठडीही आहे। होळकर वाडा बांधण्यात आल्यानंतर याच ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आणि वापराच्या पाण्यासाठी बारव तयार करण्यात आलं। हे बारव आजतागायत किती खोल आहे याचा अंदाज आजपर्यंत
त्याबाबतचा बांधण्यात आलेला नाही आहे किंवा तो मोजण्यात आलेला देखील नाही आहे. गावकऱ्यांनी अनेकदा हे संपूर्ण बारव त्याचा उपसा करण्याचं ठरवलं, मात्र तो देखील पूर्ण होऊ शकलेला नाही आहे. या बारवाची उंची आजतागायत लक्षात आलेली नाही आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर चांदवडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील या बारवाचा अनेकदा उपयोग झालेला आहे. 1972च्या दरम्यान जो दुष्काळ पडलेला होता त्या काळामध्ये संपूर्ण तालुक्याला याच ठिकाणाहून टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्याचे देखील या ठिकाणचे ग्रामस्थ सांगतात आणि त्या सगळ्या अनुषंगानं जर बघितलं तर या बारवाच्या आजूबाजूची स्थिती आजच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये त्याची दुरावस्था झालेली आहेत. झाडे वाढलेली आहेत, गवत मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर याकडे लक्ष देण्याची देखील तितकीच मोठी गरज आहे. राजमाता अहिल्यादेवी पराक्रमी होत्या. त्यांनी हिंदूंच्या मंदिराचं रक्षण केलं. त्या खऱ्या अर्थानं हिंदू रक्षक होत्या. त्यामुळे त्यांच्याच वाड्याची झालेली दुर्दशा न भगवणारी आहे. खरं तर चांदवड शहरातील प्रत्येक नागरिकांनी खरं तर याच्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. विद्यमान जे आमदार खासदार असतात त्यांनी देखील या ऐतिहासिक अशा वास्तूकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून हा ऐतिहासिक वारसा जतन केला जाईल व येणाऱ्या पिढीला हा वारसा दाखवण्यात येईल. आमदार खासदार येऊन गेले पण ते वरचेवर पाहता काही लक्ष देते नाही. जेव्हा अल्लाबाई होळकरचे श्रेष्ठ पवार साहेब होते तेव्हा तरी या वाड्याची एकदम स्वच्छता राहायची, देखरेख व्यवस्थित राहायची. पण आता पुराण तत्वाकडे गेल्यामुळे कोणाचं लक्ष नाही. ते काय करतात, केव्हा येतात हे कोणाला माहिती नाही. तरी हे पुराण तत्ववाल्यांनी लवकर काम करून लोकांना पाहण्याची संधी मिळावी हेच एवढं बोलतो मी. स्थानिक तसंच राज्यातील काही लोकप्रतिनिधींनी राजमहालाच्या डागडुजीसाठी निधी दिला, पण प्रत्यक्षात किती निधी आला, त्यातून काय काम झालं याबाबत कुणाला सोयरसूतक नाही. ऐतिहासिक असलेला होळकर वाडा म्हणजेच अहिल्यादेवींचा रंगमहाल अखेरच्या घटका मोजण्याकडे वाटचाल करतोय. अहिल्यादेवी होळकरांच्या या संपूर्ण वाड्याच्या परिसरामध्ये त्यांचं असलेलं जे सैन्य होतं, त्यांच्यासोबत असलेले जे घोडे होते, त्यांच्यासाठीच्या या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती. हा संपूर्ण परिसर जर बघितला तर हा घोड्यांचा पागा या ठिकाणी होता. या सगळ्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी आत्ताच्या घडीला मोठ्या प्रमाणात झाडं कापून टाकण्यात आलेली आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाकडं पडलेली आहेत आणि या सगळ्यांपासून या वाड्याला देखील धोका आहे. जर या ठिकाणी काही आग लागल्याची जर घटना घडली तर दुर्दैवानं या वाड्याला देखील आग लागू शकते. ग्रामीण भागामध्ये एक म्हण देखील आहे, काडीची आग माडीला, अशा स्वरूपाची स्थिती देखील या ठिकाणी उद्भवू शकते. त्याचा देखील विचार करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांपासून मुघल बादशहा औरंगजेबापर्यंत सगळा इतिहास उकरून काढला जातोय. इतिहासावरनं राजकीय नेते मंडळींमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे सध्याचा वर्तमान काळ बिघडून गेलाय. विनाकारण वाद उकरून काढण्यापेक्षा ऐतिहासिक वारसा असलेल्या रंगमहालासारख्या वास्तू नामशेष होणार नाहीत याची काळजी घेण्याची वेळ आली आहे. ती नैतिक जबाबदारी नेत्यांचीही आहे आणि आपली सुद्धा. ऐतिहासिक असलेली ही वास्तू आहे, ज्या सगळ्या संदर्भामध्ये राज्य शासनानं अनेकदा कोट्यवधी रुपये दिले, मात्र तरी देखील या संपूर्ण वाड्याचं जे काम आहे ते पूर्ण होऊ शकलेलं नाहीये. मनुष्यबळाच्या अभावामुळे संपूर्ण काम जे आहे ते रखडलंय आणि या सगळ्या काळामध्ये आता राज्यकर्त्यांनी राजकीय मुद्दे उपस्थित करत असताना या ऐतिहासिक असलेल्या वास्तूंकडे देखील या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे, त्याचा विकास करण्याची गरज आहे. तर खऱ्या अर्थानं या सगळ्या मोठ्या आदर्श आणि ज्यांनी आपलं हिंदूंचं रक्षण केलं, ज्यांनी हे सगळं टिकून ठेवलं, त्यांचं नाव घेण्याचा आपल्याला अधिकार असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.